नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा भरती 2024 करिता प्रश्नपत्रिका भाग 2 पाहणार आहोत. या अगोदरचे तुम्ही भाग 1 ही प्रश्नपत्रिका पाहिली नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 1, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे हे जे आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. सत्याग्रहाची सुरुवात 17 ऑक्टोबर 1940 पासून झाली आणि पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते, तर दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू हे होते. मित्रांनो, नोट डाऊन करत चला. काही अडचण असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा. चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जे मी मराठी भाषेचा शिवाजी असे म्हटले आहे. तर मी मराठी भाषेचा पाणिनी दादोबा थरकडकर यांनी जे आहे मी मराठी भाषेचा पाणिनी असे म्हटले आहे. तर मराठी भाषेचा जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर असे म्हटले आहे. चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3, मोहनने ग्रंथ वाचले, वचन ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला इथे वचन ओळखायचे आहे. तर मोहनने ग्रंथ वाचले, तर वाचला होता तर एक वचन होत होतं, तर वाचले आहे म्हणताना इथं अनेक वचन. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात राज्यातील जिल्हा परिषदेची एकूण संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जे काय 34 जे आहे महाराष्ट्रात राज्यात जिल्हा परिषदेची एकूण संख्या आहे. चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1999 साली जे आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय या वर्षी सुरू करण्यात आले होते. चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅडॅश यांनी स्थापना केली. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना केली स्त्री सुधारणाकरिता. चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 8, जागतिक वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 23 एप्रिलला जे आहे जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तर 25 एप्रिलला जागतिक हिवताप दिवस, तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस आणि एप्रिलला. चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. आदिलशहाने सरलक्षर हा किताब कोणी दिला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 शहाजी राजांना जे आहे आदिलशहाने किताब हा दिला. तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलक्षर ही पदवी देऊन बंगुरगिरी बहाल केली होती. चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 36 जे आहे महाराष्ट्रात जिल्हे आहेत. चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक वॅटसन यांनी जे आहे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली होती. तर मॅंग्युल यांनी जे आहे मनाचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे मानवशास्त्र अशी व्याख्या यांनी केली होती आणि वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र अशी व्याख्या केली होती. चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 12,
सेतबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरसेन यांनी जे आहे सेतबंद हा किताब लिहिला होता. तर भीष्माचार्य यांनी पांचजन्य हा किताब लिहिला होता. तर मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा किताब लिहिला होता. चला तर प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर ओळखा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे. चला तर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणता शब्द रावा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहेत रावा शब्दाशी संबंधित आहेत, पण पल्लव हे जे शब्द आहे रावा शब्दाशी संबंधित नाही. रावा, शुक, रघु, पोपट वेगळा शब्द पल्लव हे आहे. चला तर प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 15, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळात संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भालाफेक हे जे आहे या संबंधित नीरज चोप्रा यांनी या संबंधित आहेत. तर 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये सुवर्णपदक आपल्या भारताला पदकावलं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.